मित्रांनो, राज्यकर्त्याकडून जेव्हा सगळ्याच अपेक्षा संपल्या जातात किंवा न्याय मागायचे सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात, तेव्हा आशेचा एकच किरण असतो आणि ते म्हणजे न्यायालय. न्याय व्यवस्था जोपर्यंत मजबूत राहील तोपर्यंतच लोकशाहीचं अस्तित्व राहील. अलीकडच्या काळात मात्र न्यायालयाचा दरारा कमी होत चाललेला आहे की काय असा प्रश्न पडतो, कारण भारतीय जनता पक्षानं या व्यवस्थेलाही आपल्या नियंत्रणामध्ये घेतलं असल्याचा आरोप होतो. भारतीय जनता पक्षाचं काम करणारे न्यायदानाच्या या पवित्र खुर्चीवर न्यायमूर्ती म्हणूनही बसलेले आहेत. त्यांच्याकडून निर्णय मिळेल, पण न्याय कसा मिळेल असा सवालही विचारला जातो. शिवाय भर न्यायालयामध्ये न्यायमूर्तींचा अवमान केला जातो. कधी आरोपी बूट चप्पल भिरकावतो, तर कधी असली कृत्य वकिलाकडून सुद्धा होतात. आपल्या सर्वोच्च न्यायालयातही अशा घटना घडू लागलेल्या आहेत. हे चुकीचं आहे, अत्यंत गंभीर आहे, धक्कादायक आहे. पण हे सगळं का बरं व्हायला लागलंय? माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या ही एक घटना घडली होती. ती वैचारिक भिन्नतेतून होती, पण होती तर चुकीची. पण आता सुप्रीम कोर्टातच अशी एक घटना घडली आहे की न्याय व्यवस्थेच्या इतिहासामध्ये आजवर असं कधीही घडलेलं नव्हतं. एका याचिकाकर्त्या वकिलानं सुनावणीच्या दरम्यान मोठा धिंगाणा घातला. समोर न्यायाधीश बसलेले असताना त्यानं चक्क शिवीगाळ सुद्धा केली. एका प्रकरणाची सुनावणी सुरू होतात या वकिलानं सुप्रीम कोर्टाला थेट ऑर्डर द्यायला सुरुवात केली. हो, या वकिलानं नेहमीच्या प्रतीप्रमाणे माय लॉर्ड वगैरे काही म्हटलेलं नाही. उलट त्यांनी ज्युडिशियल सर्वंट असं संबोधलं. मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, आय ऑर्डर यू टू ऑर्डर द रजिस्ट्रेशन ऑफ एन FIR अगेन्स्ट द ACP लखनौ. म्हणजे मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, मी तुम्हाला लखनौच्या SP विरोधामध्ये FIR नोंदवण्याचे आदेश देतो. काय हे ऐकल्यावर न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त केलं. अहो, एक वकील थेट सुप्रीम कोर्टाला आदेश देतो हे पाहून न्यायालयातील इतर वकीलही स्तब्ध झाले. न्यायमूर्तीने विचारलं, तुम्ही आम्हाला आदेश देत आहात? त्यावरही याचिकाकर्त्या वकिलानं उत्तर दिलं, दॅट इज ऑल फ्रॉम माय साइड, एव्हरीथिंग इज ऑल रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड. म्हणजे माझ्याकडून एवढंच, बाकी सर्व काही नोंदीवर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील वातावरण अधिकच तणावग्रस्त बनलं. याचिकाकर्ते यांनी न्यायाधीशांच्या दिशेनं थेट कागदपत्र भिरकावले आणि चक्क शिवीगाळ सुरू केली. ही घटना न्यायमूर्ती KV विश्वनाथन आणि महाराष्ट्रातील न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली. नेमकं न्यायालयात सुनावणीच्या वेळेला काय घडलं हे बघा. Are you the party in person? Yes. Prabal Pratap. Yes. Mr. Judicial Servant, I order you to order the registration of FIR against ACP Vikasnagar Lucknow and You're Duplex ordering me. Technologies. You're ordering us. I am the sovereign and Duplex Technology Services for running cybercrime syndicate in across the country. That's all from my side. Everything is on record in 155 pages of the file, and that's all from my side. And these are few papers I have. So at this point, ये दे देना मादर चौथ CGI को. This is यापेक्षा अधिक धक्कादायक असं काय असू शकतं? हो, सुप्रीम कोर्टात असं वागण्याची हिंमत तरी यांची कशी काय होऊ शकते याचा विचार नक्की झाला पाहिजे. हे धाडस यांच्याजवळ येतं कुठून? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच हस्तक्षेप केला आणि या वकिलाला बाहेर नेलं. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये हे सगळं पहिल्यांदा घडत होतं, पण दोन्ही न्यायमूर्ती विचलित झालेले नाहीत. न्यायमूर्तींनी संयम राखला आणि आपलं पुढचं कामकाज सुरू ठेवलं.
संबंधित वकिलाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या वकिलाची याचिका फेटाळून लावण्यात येत आहे. तो त्रस्त होता आणि त्यानं केलेलं वर्तन हे हतबल झाल्यानं होतं. त्याच्याबद्दल सहानुभूती असल्याचं सांगत दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. कोर्टानं त्याला माफ केलं, पण तरी सुद्धा न्यायालयांच्या सन्मानाचा विषय मात्र देशभर चर्चेला आलेला आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टात ही जी काही घटना घडली, ही सगळी घटना पाहून, हा व्हिडिओ पाहून तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.